आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या सर्व खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहोत। केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस खाते आणि पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। या नवीन नियमांसंबंधीची माहिती असणे सर्व खातेधारकांसाठी अत्यंत आवश्यक आहे। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजच्या या डिजिटल काळात देखील देशातील जास्तीत जास्त लोकांना आपले पैसे पोस्ट ऑफिस खात्यात ठेवायला आणि आपली गुंतवणूक देखील पोस्टातच करायला आपली पहिली पसंती देतात। कारण पोस्टात तुम्हाला इतर बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस खात्यात जमा केलेल्या पैशांची किंवा पोस्ट ऑफिस मध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या पैशांच्या सुरक्षेची गॅरंटी म्हणजेच हमी भारत सरकारकडून दिली जाते। अर्थात केंद्र सरकार या पैशाची हमी देते। त्यामुळे बचत किंवा गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे एक सुरक्षित व चांगला पर्याय मानला जातो। अशातच पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारने पोस्ट ऑफिस खात्याशी संबंधित काही नियम बदलले आहेत। या बदललेल्या नियमांबाबत पोस्ट ऑफिस खातेदारांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संबंधित योजनांमध्ये 3 महत्त्वाचे बदल केले आहेत। या नवीन नियमांबाबतीत केंद्र सरकारने अर्थात केंद्रीय वित्त मंत्रालयाने सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी एक अधिसूचना देखील जारी केली आहे। या अधिसूचनेत टपाल विभागाच्या बचत खात्यासंबंधीच्या नवीन नियमांबाबतीत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। या नवीन बदलांमध्ये संयुक्त खातेदारांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे, तर पैसे काढणे आणि व्याज भरण्याबाबतच्या नियमांमध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे। आतापर्यंत फक्त 2 लोकांच्या नावाने संयुक्त खाते उघडले जात होते, मात्र आता नवीन बदलानुसार म्हणजे नवीन नियमानुसार त्याची संख्या 3 करण्यात आली आहे। आता 3 भागीदार एकत्र एक संयुक्त खाते उघडू शकतील। आता दुसरे महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात देखील बदल केलेला आहे। आता नवीन नियमानुसार ग्राहकांना म्हणजे खातेदारांना पैसे काढण्यासाठी फॉर्म 2 ऐवजी फॉर्म नंबर 3 भरावा लागणार असून पासबुक दाखवून खात्यातून किमान म्हणजे कमीत कमी 50 रुपये काढू शकतील। यापूर्वी 50 रुपयांसाठी फॉर्म 2 भरून आणि पासबुकवर सही करून पैसे काढावे लागत होते। याशिवाय महत्त्वाचे म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात किमान म्हणजे कमीत कमी 500 रुपये असणे बंधनकारक आहे। यापेक्षा कमी पैसे असल्यास 50 रुपये दंड भरावा लागणार आहे, म्हणजे 50 रुपये खातेदारांकडून कापले जाणार आहेत। आता जमा रकमेच्या व्याजाच्या नियमात तिसरा महत्त्वाचा बदल काय झाला ते पाहू। आता बचत खात्यामधील महिन्याच्या 10व्या दिवसापासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा रकमेवर 4% दराने व्याज दिले जाईल। या व्याजाची गणना केल्यानंतर प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम खात्यात जमा केली जाईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।